जो अंत झालेला आहे त्याला न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी जी बैठक ही सभा आयोजित केलेली आहे त्याचे प्रमुख आदरणीय आपल्या सर्वांचं दैवत मनोजदादा जरांगे पाटील, दोन्ही खासदार, जवळपास माझ्यासह 4-5 आमदार, आमचे दीपक भाऊ, भीम आर्मी, त्याच्यानंतर आमचे मित्र चंद्रकांतजी हंडोरे साहेबांची पार्टी या ठिकाणी आहे, इतरही संघटना, धायगुडे साहेब, सर्वजण बोललेत. मी अधिक बोलून वेळ घेणार नाही, दादांची थोडीशी तब्येत खराब आहे. परंतु येताना आत्ता मी भूम पारडी फाटा या मार्गाने आलो. राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये. तर माझी गाडी पुढं होती, माझ्या 1-2 गाड्या पाठीमागं होत्या. समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडं राहिली आणि कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं. तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली, ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं. तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं, माझा ड्रायव्हर आणि पाठीमागे 4 जण बसलो होतो. पुण्याची 2 मुलं होती आणि माझ्याबरोबर असणारी 2 मुलं होती. आम्ही 6च्या 6 जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो. आई 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 गेलं रे, कुत्र्याचं पिल्लू गेलं. कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती. आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं हो तुम्ही? सलग 4 तास याचना करतोय तो, विनंती करतोय, बाबा हो मी तुमचे नाव कोणाला सांगणार नाही, मला मारू नका रे, मला मारू नका. मला पाणी पाजा, पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो, ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही. इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या आणि धाय मोकलून रडत होता माणूस. त्याचे व्हिडिओ कॅसेट काढलेत आणि दुसऱ्यांना दाखवलेत. बघा याला आम्ही कसं मारतोय. आणि तिकडून आका सांगत होता बहुत अच्छे मार रहे और मारो. अरे कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत आमची अशी मानसिकता होती, तुम्ही आमचा संतोष 100 तोंडात मारून चौकात मारून माघारी पाठवायचा ना. ते म्हणले होते, यातला एक प्रतीक घुले नावाचा कोणीतरी आरोपी म्हणला होता, माझ्या 2 तोंडात संतोषने मारल्यात, त्याच्या अगोदर संतोषच्या तोंडात मारली. तो म्हणाला होता याचे कपडे काढून केजमध्ये हिंडवीन. मान्य होतं, त्याचे सगळे कपडे काढून तुम्ही त्याला केजमधून त्याची धिंड काढायला पाहिजे होती, पण ह्या पद्धतीने मारायला नको होतं. आम्ही धिंड काढलेली सुद्धा मान्य केली असते रे बाबा हो. तुमच्या मनगटात जोर जास्त आलाय, तुमच्याकडे पैसा जास्त झालाय, तुम्हाला माज आलाय पैशाचा. आम्ही तुमचा माज बघून घेतला असता बरं का, आणि शांत चित्ताने सहन केला असता. पण तुम्ही आमचा संतोष त्या पद्धतीने मारला.